महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी ती म्हणजे 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावाची आज वर्षपूर्ती झाली आहे। सुरत ते गुवाहाटी आणि गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं। बंडातून स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती ही 30 जून रोजी होत असून येत्या निवडणुकांमध्ये जनता या युतीला कसा प्रतिसाद देते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय, उत्सुकता आहे। एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि त्यांच्या सोबत गेलेले 40 आमदार याला आता एक वर्ष पूर्ण होतंय। 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले त्याची वर्षपूर्ती होतीये। आधी सुरत, मग गुवाहाटी आणि मग गोव्यातून मुंबईच्या दिशेने झालेल्या या बंडाच्या प्रवासाने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान झालं। 20 जून रोजीच एकनाथ शिंदे 25 आमदारांसह गुजरातमध्ये गेले होते। त्यानंतर 21 जून रोजी 35 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा शिंदेंना मिळाला आणि 22 जूनला शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटीला जाऊन पोहोचले होते। मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत असल्याची उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचं हे बंड त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे। राज्यामधल्या सत्तांतराला सुद्धा एक वर्ष पूर्ण होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गेल्या वर्षी बंड केल्यानं शिवसेनेत उभी फूट पडली आणि आजचा दिवस म्हणजे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करा या मागणीचा पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला म्हणजेच युनोला लिहिलेलं आहे। संजय राऊतांचं पत्र 20 जून 2022 रोजी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेने रवाना झाले होते। पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचं लक्षात आलं। मग शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरत आणि तिथून गुवाहाटीला रवाना झाले होते। एका आमदारानं यासाठी 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये घेतले। त्यामुळे 20 जून हा सर्व जगातील गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा। युनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल। संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केल्यानंतर 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो। त्याप्रमाणे 20 जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युनोला लिहिलंय। तर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज जागतिक गद्दार दिवस साजरा केला जातोय। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह विविध ठिकाणी आंदोलनं केली जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर मुंबई ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। वरळी नाका परिसरातून या बंदोबस्ताचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। आज 20 जून आहे आणि आज राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं जागतिक गद्दार दिन साजरा केला जाणार आहे आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जाणार आहे। मी सध्या मुंबईच्या वरळी नाका या परिसरामध्ये आहे, जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा गड मानला जातो। आपण पाहतो आहोत की इथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। राज्य राखीव पोलीस दल जे आहे त्याला सुद्धा पाचारण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहे। मग आता हा वरळीचा नाका असो, सासमिरा चौक असो किंवा मग शिवाजी पार्क परिसर असो, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला लागलेला बघायला मिळतो आहे। कुठल्याही पद्धतीचा तणाव निर्माण होऊ नये याची काळजी पोलिसांच्या वतीनं घेतली जाते आहे, कारण हे आंदोलनच मुळात सरकारच्या विरुद्ध आहे। आपल्याला माहिती आहे की शिवसेना या पक्षामध्ये 20 जून या रोजी एक मोठी फूट पडलेली होती। त्यातला शिंदे गट म्हणजे आत्ताची शिवसेना हा सरकारमध्ये बसलेला पक्ष आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पक्षाचे प्रमुख आहेत, तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उद्धव ठाकरे हे आता माजी मुख्यमंत्री आहे आणि परवाच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्येच या पद्धतीची घोषणा करण्यात आलेली होती की जागतिक गद्दार दिन हा 20 जून रोजी साजरा केला जाईल। त्यानुसार पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं आणि मुंबईमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीनं आंदोलनं केली जाणार आहे आणि या आंदोलनाचा काही विपरीत परिणाम होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी आपल्याला मुंबई पोलीस ठिकठिकाणी सज्ज असलेले बघायला मिळतात। उमेश गोवेलकर, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
तर दुसरीकडे शिवसेना आजचा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा करणार आहे, तर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस 20 जून हा गद्दार दिवस म्हणून साजरा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून प्रत्येक तालुका स्तरावरती गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश दिले गेलेत. वर्धापन दिनी गद्दारीवरून सुद्धा उद्धव ठाकरे आणि शिंदे फडणवीसांनी एकमेकांवरती टीका केली. तर राज्यव्यापी शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडावरून शिंदेंवरती टीका केली होती. तर उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचं म्हणत शिंदे फडणवीसांनी पलटवार केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनी दोन्हीकडून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले. शिवसेनेकडून आजचा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला जातोय, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आजचा दिवस हा गद्दार दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. 20 जून याच दिवशी विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं. ते आपल्या 16 आमदारांसोबत सुरतला गेले होते. लढाईमध्ये गोंधळ घालायला, वसुली करायला असे काही भाडोत्री टोळ्या ठेवल्या जायच्या, तशी ती गार्दींची टोळी जमलेली आहे. आता बीएमसीच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे आणि महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राबवण्यात आलेल्या विविध कामांमध्ये 12,024 कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचं कॅगनं विशेष लेखापरीक्षा अहवालात निदर्शनास आणून दिलंय. या संदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याबाबत निवेदन दिलं होतं. तर कॅगच्या अहवालातील काही भाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून देखील दाखवला होता. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सीएजीच्या रिपोर्टमध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झालाय. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर SIT तयार केली आहे आणि आता त्या SITच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातली पै न पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल. बातमी आता पुण्यातून आहे. तिथे वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. तळजाई परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रात्रीच्या दरम्यान अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सहकार नगर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय. गाड्या फोडायचा पॅटर्न तसा नाशिक भागातला, पण गेली 2-3 वर्ष तो पुण्याचा पॅटर्न बनताना दिसतोय दुर्दैवाने. खरं तर पुणे शांत शहर, ह्या पुणे शहरात गेल्या 2-3 वर्षापासून सातत्याने केवळ दहशत माजवण्यासाठी हे असे गाड्या फोडण्याचे प्रकार होत आहेत. आता आपण तळजाई भागात आहोत. तळजाई भागातल्या या परिसरात आज पहाटे 3 वाजता ह्या तब्बल 30 गाड्या फोडल्यात. मग इथून सुरुवात झाली तर थेट खाली मेन चौकापर्यंत पहिली गाडी यांचीच फोडलेली आहे. मला सांगा काय झालं नेमकं, कधी 3च्या दरम्यान 8 जण पोरं आले कोयते घेऊन. ते डायरेक्ट मारायला चालू केले, काचा फोडायला चालू केले रिक्षांचे. इथून जे स्टार्ट केले ते खालच्या कमानीपर्यंत, खालच्या चौकापर्यंत रिक्षा फोडत, गाड्या जेवढे होते तेवढे फोडत गेलेले. किती गाड्या फोडल्या अंदाजे? अंदाजे 100-150 गाड्या जर फोडले. 100 पोलीस होते? पोलीस आलते का? पोलीस आलते, झाल्यानंतर पोलीस आले. दहशत माजवली. पण माणसाने आता मला सांगा, पद्मावतीमध्ये माणसाने जगाव कसं तळजाईमध्ये कोण करतं सगळं? आता हे कोण करतं ते माहित नाहीये, पण माणसाने जगाव का नाही हे रोज गाड्या फोडणं होणार, समजा होणार. पण दिलेले आहे की आज संध्याकाळी येऊन गाड्या जाळपोळ करणार आहे म्हणून. अरे बापरे, कोण आहेत ते? कोण आहेत, बाहेरचे आहेत का कोण आहेत इथले? कुठला भाई आहे का इथला? नाव सांगा, घाबरू नका. इथले आहेत का बाहेरचे आहेत माहित नाहीये.
पण ते आज धमकी देऊन गेलेले आहेत. तुम्ही आता तरी पोलिसांनी जागावं आणि आरोपीच्या तात्काळ मुसके बांधावेत. आणि हे होतंय सगळ्यांना माहिती आहे, केवळ दहशत माजवण्यासाठी, खंडणी वसूल करण्यासाठी, हप्ते वसूल करण्यासाठी अशा गाड्या फोडीच्या घटना होते. ते आज नाही, अनेकदा झाल्या, यापूर्वी झालेले आहेत. आणि पुन्हा एकदा झाल्यामुळं पुन्हा एकदा पुण्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आज पहाटे 3:15 ते 3:30च्या सुमारास 3 ते 4 मोटरसायकलच्या वरून 5 ते 6 इसम आलेले आहेत आणि त्यांनी 20 ते 25 गाड्या फोडलेल्या आहेत. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया आमची सुरू आहे. आरोपींना आम्ही तात्काळ ताब्यात घेत आहोत. आता नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरती एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झालेत. त्र्यंबकहून नाशिककडे येणाऱ्या कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. टायर फुटलेली 4 चाकी उलटली होती आणि ती दुभाजक ओलांडून थेट समोरून येणाऱ्या रस्त्यावरती आदळली. याच वेळी समोरून जाणाऱ्या 2 दुचाकींना धडक बसली आणि अपघात झाला. ही अपघाताची सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली घटना मन विचलित करणारी आहे. नामदेव विठ्ठल शेत आणि सुनील मनोहर महाले अशी मयत तरुणांची नावं आहेत. आणि आता एक मोठी बातमी आहे नंदुरबारमधून. नंदुरबार शहरातल्या भरवाड गल्ली परिसरात किरकोळ वादातून 2 गटात तुफान दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमध्ये एका 4 चाकी वाहनासह एका घराचं देखील नुकसान झालंय. 2 गटातील भांडणाचं पर्यवसन दगडफेकीत झाल्यानंतर या भागात काही काळ तणाव होता. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांना तत्काळ परिस्थिती नियंत्रणात पोलिसांनी आणली. यानंतर आरोपींची धरपकड देखील सुरू करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं आणि या घटनेनंतर परिसरात विटांचा मोठा खच पडलेला दिसला. नांदेडमध्ये गुरांच्या तस्करीवरती पाळत ठेवल्यानं तरुणांना जबर मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये शेखर रामलू या युवकाचा मृत्यू झालाय तर अन्य 6 जण जखमी झालेत. किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ गावाजवळची ही घटना आहे. घटनास्थळी इस्लामपूर ठाण्याचे पोलीस दाखल झाले आणि या प्रकरणी 3 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. जून महिना संपत आला तरी पावसानं दडी मारल्यामुळे नागरिक हैराण झालेत. मात्र हवामान विभागानं पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासादायक बातमी दिली आहे. या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच 72 तासात मान्सूनच्या सरी मुंबईसह महाराष्ट्रात बरसू शकतात. अरबी समुद्रात आता कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह आहेत. परिणामी मान्सून येत्या 72 तासात मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पुणे आणि महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भात 22 किंवा 23 जून नंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून महत्त्वाचं म्हणजे येत्या रविवारपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरू होईल असं भाकीत हवामान खात्यानं केलंय. पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळेल. मात्र पावसाचं पूर्वानुमान पाहूनच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय. बीडमध्ये जून महिना अर्धा संपला तरीही पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांचे आकाशाकडे डोळे लागलेत. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्यात. तसंच पाऊस नसल्यानं उभ्या ऊसाचे पाण्याअभावी चिपाड झाली आहेत. शेतीची मशागत करून नांगरणी करून आपलं शेत खरीपाच्या लागवडीसाठी तयार करण्यात आलंय. कापूस आणि सोयाबीनच्या बियाणांची खरेदी सुद्धा करून ठेवली आहे. मात्र पाऊसच नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वर्धा शहरातील कृषी केंद्रांना अचानक भेट दिली आणि यावेळी त्यांनी बियाणं विक्री आणि साठा नोंदी तपासत योग्य दरात बियाणं विक्रीचे निर्देश दिले. तसंच जिल्ह्यात कुठेही बोगस बियाणांची विक्री होणार नाही याची दक्षता कृषी विभागासह कृषी केंद्र चालकांनी घ्यावी अशा देखील सूचना केल्या आहेत. खतं आणि बियाणांची चढ्या दरानं विक्री करणाऱ्यांसोबतच बोगस बियाणांची विक्री करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आता मुंबई गोवा वंदे भारतची प्रतीक्षा अखेर संपली असून 27 जून रोजी मडगाववरून तिचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 10 जून पासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू झाल्यानं रेल्वे गाड्यांचा वेग कमी झालाय. त्यामुळे वंदे भारतच्या वेगावर सुद्धा मर्यादा येणार आहे. ही गाडी राज्यातील सर्वाधिक लांबीच्या मार्गावरती धावणारी पहिलीच एक्सप्रेस ठरणार आहे. मुंबई ते गोवा 586 किलोमीटर लांबीचा पल्ला ती 8 तासात गाठेल. कोकण मार्गावरील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेली मुंबई गोवा वंदे भारत
3 जून रोजी धावणार होती, मात्र आदल्या दिवशीच बालासोर येथे रेल्वे अपघात झाल्यानं या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरती रवाना झाले. 24 जून पर्यंत मोदी अमेरिकेत असणार आहेत आणि या दौऱ्यात पंतप्रधान अमेरिके संसदेत भाषण सुद्धा करणार आहेत. 2 वेळा ही संधी मिळालेले ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निमंत्रणावरून मोदी अमेरिका दौऱ्यावरती जात आहेत आणि या दौऱ्यादरम्यान 22 जूनला अमेरिकेत त्यांच्यासाठी सरकारी स्नेहभोजन सुद्धा ठेवण्यात आलंय. 2014 नंतर मोदींचा हा 6वा अमेरिका दौरा आहे आणि या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान राजकीय नेत्यांशिवाय तिथल्या प्रमुख सीईओ, उद्योगपतींची, भारतीय रहिवाशांची भेट घेणार आहेत आणि संरक्षण दृष्ट्या 18 ड्रोनच्या खरेदीबाबतचा करार, सेमीकंडक्टर संबंधात मायक्रॉन टेक्नॉलॉजी संदर्भात सुद्धा करार या दौऱ्यादरम्यान होणार का याची उत्सुकता आहे. किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली भाजप शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. रवींद्र वायकर यांच्या 500 रुपये कोटींच्या 5 स्टार हॉटेल घोटाळ्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करणार आहेत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आणि आता पुढची बातमी आहे. स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये रेड कार्पेट आणि गुलाबांच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळ्या, जेवणासाठी उत्तम पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा. हा सगळा थाट कोणत्याही विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाचा नव्हता, तर छत्रपती संभाजीनगर शहराचे नवे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या वाढदिवसाचा होता. 19 जून रोजी स्मार्ट सिटी कार्यालयात त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा शानदार सोहळा पार पडला आणि विशेष म्हणजे आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीनं शहरामध्ये होर्डिंग्स लावले, तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2,43,000ची वर्गणी जमा करून आयुक्तांवरचं प्रेम व्यक्त केलं. यावेळी 15 केक कापून आयुक्तांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आणि त्या भेटीलागी जीवाच्या माध्यमातून आपण वारीतले सगळे अंतरंग जाणून घेत असतो. याच दरम्यान विठ्ठलाच्या भेटीच्या आतुरतेनं पंढरीच्या वाटेवरती असलेल्या वारकऱ्यांच्या संगतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा इंदापुरात पोहोचलाय आणि यावेळी तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हरिभक्तीच्या विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणामध्ये रंग भरला. मानाच्या अश्वानं वायुवेगानं प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांनी हरिनामाचा एकच जयघोष करत अश्वाच्या टापाखालची धूळ कपाळी लावली. नंतर मोहिते पाटलांच्या अश्वानं आपलं रिंगण पूर्ण करताच पुन्हा हरिनामाचा गजर झाला आणि हा नेत्रदीपक रिंगण सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी इंदापुरात गर्दी केली होती.